जरा विचार करा, 2016 सालची वेळ आहे. एका माणसाच्या खिशात फक्त $1,000 उरले आहेत. बापरे, फक्त 1,000? हो ना, फक्त $1,000. स्वतःचं असं कोणतंही हक्काचं घर नाहीये आणि रात्री झोपण्यासाठी एका जिमची जमीन हाच काय तो एकमेव आधार आहे. म्हणजे हे ऐकायला अगदी एखाद्या अगदी संघर्षमय चित्रपटाच्या सुरुवातीसारखंच वाटतं ना. पण खरं तर हाच तो बिंदू आहे जिथून या माणसाने सुरुवात केली. आणि अवघ्या 9 वर्षानंतर एका वीकेंडमध्ये तब्बल $16 दशलक्ष विक्री करून चक्क गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. $16 दशलक्ष एका वीकेंडमध्ये. हे खरोखरच अविश्वसनीय आहे. अगदी. आणि म्हणूनच द डीप डाईव्हच्या या नवीन सखोल चर्चेत आपण ॲलेक्स होर्मोझी यांच्या 2026 मध्ये व्यवसाय सुरू करायचा झाल्यास या अत्यंत गाजलेल्या व्यावसायिक धोरणांचं विश्लेषण करणार आहोत. हो, आणि मला वाटतं ही चर्चा खूप डोळे उघडणारी ठरणार आहे. नक्कीच. कारण या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य गाभा म्हणजे प्रस्थापित व्यावसायिक नियमांना दिलेला एक मोठा धक्का आहे. म्हणजे बघा, सहसा व्यवसाय सुरू करताना आपल्याला मधला मार्ग निवडण्याचा सुरक्षित सल्ला दिला जातो. हो, म्हणजे जास्त महागही नाही आणि जास्त स्वस्तही नाही, असं काहीतरी. अगदी बरोबर. पण होर्मोझींच्या मते व्यवसायात हा मधला मार्ग सर्वात घातक असतो. म्हणजे द मिडल इज वेअर पीपल डाय. एकतर अतिशय महागडी गोष्ट मोजक्या लोकांना विकणं फायद्याचं असतं, किंवा अतिशय स्वस्त गोष्ट सर्वांना विकणं. आणि आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण त्या अतिशय महागड्या आणि ज्याला आपण स्केलेबल नसलेल्या किंवा अनस्केलेबल सेवा म्हणतो, त्या विकण्याच्या धोरणावरच लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, कारण जेव्हा एखाद्या व्यवसायाच्या वाढीचा विचार केला जातो तेव्हा स्केलेबिलिटी म्हणजे एकाच वेळी हजारो ग्राहकांपर्यंत पोचणं हाच एक परवलीचा शब्द मानला जातो. खरं तर सुरुवातीलाच महागड्या आणि वैयक्तिक लक्ष देणाऱ्या गोष्टी विकणं का गरजेचं असतं, यामागील अर्थशास्त्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी मला वाटतं टेस्ला या सुप्रसिद्ध कंपनीचं उदाहरण अतिशय चपकल बसतं. म्हणजे इलॉन मस्क यांनी जेव्हा टेस्लाची सुरुवात केली तेव्हा त्यांनी थेट सर्वसामान्यांसाठी कार बनवली नाही. बरोबर. त्यांनी सुरुवातीला रोडस्टर काढली होती ना? हो, रोडस्टर. आणि तिची किंमत होती तब्बल $2.5 लाख. ती एक प्रकारची बीटा टेस्टच होती, जी अतिशय मोजक्या आणि उच्चभ्रू लोकांसाठी होती. म्हणजे सर्वसामान्य व्यावसायिक विचार असा असतो की सुरुवातीला जास्तीत जास्त लोकांना उत्पादन विकावं. पण टेस्लाने उलटा मार्ग का निवडला? हां, याचं मुख्य कारण म्हणजे कोणतंही नवीन तंत्रज्ञान किंवा दर्जेदार सेवा विकसित करण्यासाठी प्रचंड संशोधन आणि विकासाचा खर्च असतो. टेस्लाने सुरुवातीला अतिशय श्रीमंत वर्गाला लक्ष केलं. एका $2.5 लाख कारमधून मिळणारं मार्जिन, म्हणजेच नफा. हो, तो नफा प्रचंड असतो. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी मॉडेल एस बनवली आणि त्यानंतर जाऊन कुठे सर्वसामान्यांसाठी परवडणारी मॉडेल 3 बाजारात येऊ शकली. म्हणजे सुरुवात नेहमी वरून खालीच करावी लागते. म्हणजे महागड्या वस्तूंमधून मिळणारा मोठा नफा हा व्यवसायाला तो आवश्यक कॅश फ्लो देतो, ज्यातून पुढे जाऊन मास मार्केटसाठी उत्पादने बनवता येतात. अगदी तसंच. जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचा आर्थिक पाया भक्कम होत नाही, तोवर संपूर्ण जगाला सेवा देण्याचा विचार करणं धोक्याचं ठरू शकतं. आणि इथेच होर्मोझी यांच्या स्वतःच्या आयुष्यातील एक किस्सा या तत्वावर छान प्रकाश टाकतो. त्यांची हंटिंग्टन बीचवर एक जिम होती. अच्छा, तिथेच ते झोपायचे का? हो, त्याच जिममध्ये. तर त्या जिममध्ये फक्त ग्रुप ट्रेनिंग चालायचं. वैयक्तिक किंवा वन ऑन वन ट्रेनिंगचा तिथे कोणताही प्रकार नव्हता. पण एकदा एका ग्राहकाला काही शारीरिक समस्यांमुळे वन ऑन वन ट्रेनिंग हवं होतं. आठवड्यातून 5 दिवस आणि रोज 90 मिनिटे ट्रेनिंग घेत असे. बापरे, जर आपण या एका ग्राहकाकडून मिळणाऱ्या महसुलाचं गणित मांडलं तर ती रक्कम दिवसाला जवळपास $180 होते. आणि महिन्याला बघितलं तर तब्बल $4,500 इतकी होते. क्या बात आहे. म्हणजे बघा, कोणत्याही नवीन प्रणालीवर खर्च न करता, नवीन कर्मचारी न नेमता, केवळ एका ग्राहकाकडून मिळालेल्या या नफ्याने त्यांच्या व्यवसायाला एक मोठा आर्थिक आधार दिला. हे म्हणजे संपूर्ण व्यवसाय चालवण्यासाठी शेकडो छोट्या देणग्या गोळा करण्याऐवजी एकच मोठा स्पॉन्सर शोधण्यासारखा आहे. त्या एका ग्राहकामुळे त्यांच्या मुख्य व्यवसायाला कोणताही धक्का लागला नाही आणि नवीन प्रयोगांसाठी भरपूर भांडवल उपलब्ध झालं. हो ना. पण मग मला एक सांगा, जर हे मॉडेल इतकं फायदेशीर आहे आणि व्यवसायाला सुरुवातीलाच मोठी चालना देऊ शकतं, तर बहुतांश व्यावसायिक हा मार्ग का निवडत नाहीत? म्हणजे त्यांना कोणती गोष्ट रोखत असते? यामागे एक अत्यंत खोलवर रुजलेला मानसिक अडथळा आहे.
व्यावसायिक जगात एक मोठा गैरसमज पसरलेला आहे की वेळेच्या मोबदल्यात पैसे घेणं हे गरिबांचं किंवा केवळ मजुरांचं काम आहे. ट्रेडिंग टाइम फॉर मनी. अगदी बरोबर. ट्रेडिंग टाइम फॉर मनी इज व्हॉट पुअर पीपल डू असं आपण अनेक पुस्तकांमध्ये वाचतो. त्यामुळे अनेक नवीन उद्योजक सुरुवातीपासूनच स्वतःचा वेळ विकायला घाबरतात आणि थेट पॅसिव्ह इन्कम किंवा स्केलेबल उत्पादनांच्या मागे धावतात. पण हा जो वेळेच्या मोबदल्यात पैसा यावरचा आक्षेप आहे त्याला थेट आव्हान देणं गरजेचं आहे. म्हणजे अनेक लोक असा युक्तिवाद करतात की वॉरेन बफे यांसारखे दिग्गज गुंतवणूकदार कुठे आपला वेळ विकतात. ते तर फक्त एका खुर्चीवर बसून कंपनी विकत घेण्याचा चेक लिहितात आणि त्यांचं काम संपतं. मग सर्वसामान्यांनी आपला वेळ का विकावा असा प्रश्न जे लोक ही चर्चा ऐकत आहेत त्यांनाही पडू शकतो. हाच तो भ्रम आहे जो आपल्याला दूर करायचा आहे. म्हणजे वॉरेन बफेट केवळ चेक लिहित नाहीत. एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी ते मॅक्रो मार्केटचं सखोल विश्लेषण करतात. हो, म्हणजेच शेकडो कंपन्यांचे ताळेबंद वाचतात. नक्कीच. तासनतास संशोधन करतात, हजारो व्यवहारांची पडताळणी करतात आणि तेव्हा कुठे एका व्यवहाराला होकार देतात. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी दिलेला वेळ हा त्यांच्या परताव्यासाठी दिलेल्या वेळेचाच मोबदला असतो ना. बरोबर. गुंतवणूक केल्यानंतर जरी त्यांनी प्रत्यक्ष काम केलं नाही तरी आधी दिलेला वेळ हा एका निश्चित परताव्यासाठीच दिलेला असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती वेळेच्या मोबदल्यातच पैसे कमवत असते, फक्त पद्धत वेगळी असते. अगदी 100%. जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचा तासाचा दर म्हणजे ज्याला आपण अवर्ली रेट म्हणतो तो काढायचा असेल तर अगदी साधं गणित आहे. गेल्या वर्षाच्या एकूण उत्पन्नाला फक्त 2,000ने भागायचं. 2,000? हे 2,000 कुठून आले? हे 2,000 म्हणजे आठवड्याला 40 तास आणि वर्षाचे 50 आठवडे. याप्रमाणे वर्षाचे एकूण कामाचे तास. जे उत्तर येईल तो त्या व्यक्तीचा तासाचा दर असतो. म्हणजे समजा कोणी वर्षाला $1,00,000 कमवत असेल तर त्याचा तासाचा दर $50 झाला. अगदी बरोबर. आणि यावरून एक अत्यंत महत्वाचा निष्कर्ष निघतो. जोवर बाजारात एखाद्याच्या वेळेचं मूल्य त्याच्या सध्याच्या कमाईपेक्षा जास्त मिळू शकतं तोवर त्याने स्वतःला कमी का लेखावं. स्वतःचा वेळ महागड्या दराने विकणं हा व्यवसाय उभारणीचा पहिला आणि अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. बरोबर आहे. वॉरन बफे यांचं उदाहरण हे सिद्ध करतं की वेळेला एक निश्चित मूल्य असतं. पण वेळेला मूल्य आहे हे माहीत असणं आणि एखाद्या ग्राहकाला प्रति तास $1,000 देण्यास राजी करणं या दोन गोष्टींमध्ये खूप मोठी दरी आहे ना. हो, दरी तर आहे. मग हा मानसिक आणि आर्थिक अडथळा कसा पार करायचा? या महागड्या किमतीमागे नक्की कोणतं अर्थशास्त्र काम करतं? यासाठी आपण हॉर्मोझी यांच्या acquisition.com या कंपनीच्या लोगोमागील अर्थ समजून घेऊया. तो लोगो 2 महत्वाच्या संकल्पनांवर आधारित आहे. एक म्हणजे लिव्हरेज म्हणजेच तरफ आणि दुसरं म्हणजे सप्लाय डिमांड कर्व म्हणजेच पुरवठा आणि मागणीचा वक्र. अच्छा. जेव्हा एखादा व्यावसायिक 1-on-1 सेवा देतो तेव्हा त्याची वेळ अत्यंत मर्यादित असते. एका आठवड्यात मर्यादित तास असतात, त्यामुळे सेवेचा पुरवठा आपोआपच अतिशय कमी होतो. आणि अर्थशास्त्राच्या साध्या नियमानुसार जेव्हा एखाद्या गोष्टीचा पुरवठा मर्यादित असतो आणि ती गोष्ट दर्जेदार असते तेव्हा तिची किंमत वाढवणं हे नैसर्गिक आणि आवश्यकच असतं. नक्कीच. आणि मला वाटतं या मर्यादित पुरवठ्यामुळेच व्यवसायाला 100% मार्जिनचा फायदा मिळतो. म्हणजे बघा, जेव्हा एखादा कन्सल्टंट किंवा तज्ज्ञ स्वतःचा वेळ विकतो तेव्हा तिथे दुसरा कोणताही कच्चा माल नसतो. हो ना, कारखान्यासारखं उत्पादनाचा काही खर्चच नसतो. अगदी. त्या व्यक्तीचा तासाचा खर्च म्हणजे फक्त त्या एका तासात जिवंत राहण्यासाठी लागणारे अन्न आणि पाणी, तो मूलभूत खर्च वजा केला की त्यापुढील मिळणारी सगळी कमाई हा निव्वळ नफा असतो. थेट 100% मार्जिन. हे गणित आणखी सखोलपणे समजून घेण्यासाठी आपण 100 ग्राहकांचे एक उदाहरण घेऊया. म्हणजे समजा एखाद्या व्यावसायिकाला $100ची एक वस्तू बाजारात विकायची आहे आणि ती 100 पैकी 90 लोकांनी विकत घेतली. जर त्यावर 40% नफा असेल तर प्रत्येक वस्तूमागे $40 मिळतात. म्हणजे 90 लोकांकडून $3,600चा नफा मिळतो. पण या 90 लोकांना उत्पादन विकण्यासाठी लागणारी ऊर्जा खूप मोठी असते. हो ना, त्यांचे प्रश्न सोडवणे, कस्टमर सपोर्ट देणे ह्यात प्रचंड वेळ जातो. आता याच्या उलट विचार करूया. समजा त्या व्यावसायिकाने $1,000ची एक अतिशय खास 1-on-1 सेवा तयार केली. 100 पैकी 90 लोकांनी ती नाकारली, पण फक्त 10 लोकांनी ती घेतली. अरे चा,
म्हणजे इथे नफा 100% आहे. म्हणजे त्या 10 लोकांकडून तब्बल $10,000चा निव्वळ नफा मिळतो. अगदी. म्हणजे 90 लोकांना स्वस्त वस्तू विकण्यापेक्षा फक्त 10 लोकांना दर्जेदार सेवा दिल्यास जवळजवळ 3 पट जास्त नफा मिळतोय. हो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 90 लोकांच्या तुलनेत फक्त 10 लोकांकडे लक्ष द्यायचं असल्याने सेवेचा दर्जा उत्कृष्ट राखता येतो. आणि याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ही 1,000 किंवा $10,000ची सेवा संपूर्ण ब्रँडसाठी एका अँकरसारखं काम करते, ज्याला अँकर इफेक्ट म्हणतात. हो, तो अँकर इफेक्ट खूपच रंजक आहे. हो ना? हा अँकर इफेक्ट मानवी मेंदूच्या एका अत्यंत गमतीशीर त्रुटीवर काम करतो. मानवी मेंदूला कोणत्याही गोष्टीचं निरपेक्ष किंवा ॲब्सोल्यूट मूल्य समजतच नाही. तो नेहमी एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी तुलना करत असतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे समजा आपण पुण्यातील एखाद्या प्रसिद्ध आणि महागड्या साड्यांच्या दुकानात गेलो. दुकानाच्या मुख्य खिडकीतच एका पुतळ्याला अतिशय सुंदर हाताने विणलेली 50,000 रुपयांची पैठणी साडी नेसवलेली असते. हो, आणि ती बघूनच लोक आत जातात. बरोबर, पण बहुतांश ग्राहक ती 50,000ची साडी विकत घेण्यासाठी दुकानात जात नाहीत. पण जेव्हा ते दुकानात प्रवेश करतात आणि त्यांना 15,000 रुपयांची दुसरी सुंदर सिल्क साडी दाखवली जाते, तेव्हा ते त्यांना अचानक स्वस्त आणि फायदेशीर वाटू लागते. खरंच, कारण त्यांच्या मेंदूने सुरुवातीलाच त्या 50,000 रुपयांचा अँकर किंवा पाया सेट केलेला असतो. अगदी तेच. आणि हे मानसशास्त्र व्यवसायातही अगदी अचूक लागू होतं. जेव्हा एखादा व्यावसायिक $10,000 प्रति तास असा दर लावतो आणि ते जाहीर करतो, तेव्हा तो स्वतःच्या ब्रँडची पातळी एकाच झटक्यात उंचावतो. भलेही कोणी रोज ती $10,000ची सेवा घेणार नाही, पण त्या किमतीमुळे त्याचा $100च्या कोर्सचं किंवा उत्पादनाचं मूल्य लोकांच्या नजरेत प्रचंड वाढतं. हो, म्हणजे ग्राहकांना वाटतं की हा तज्ज्ञ इतका महागडा आहे, पण त्याच्या ज्ञानाचा फायदा मला या $100च्या कोर्समधून मिळतोय, ही माझ्यासाठी मोठी संधीच आहे. बरोबर. हे गणितात आणि मानसशास्त्रात अगदी अचूक वाटतंय. पण प्रत्यक्ष जीवनात एखाद्या सामान्य सेवेचं मूल्य अचानक 10 पट कसं वाढवायचं? म्हणजे नुसती किमतीत 1 वाढवून तर कुणी पैसे देणार नाही ना? नाहीच देणार. ग्राहकाला तितकं मूल्य मिळावंच लागतं. मग एखाद्या सेवेत इतकं अफाट मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया काय असते? यासाठी आपण 3 भन्नाट बौद्धिक दृष्टिकोन किंवा फ्रेम्स वापरू शकतो. यातली पहिली फ्रेम आहे द 10x किंवा 100x फ्रेम. कोणताही व्यवसाय वाढवताना व्यावसायिकाने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की जर एखाद्या ग्राहकाने मला 1,000 ऐवजी $1,00,000 दिले तर मी त्याला काय काय देऊ शकेन. $1,00,000? बापरे. हो, आणि पैशांचा किंवा वेळेचा विचार न करता सर्व अतिशयोक्तीपूर्ण कल्पना कागदावर लिहून काढल्या पाहिजेत. जसं की ग्राहकाच्या घरी विमानाने जाणं, त्याच्यासाठी खास टीम नेमणं इत्यादी. त्यानंतर या यादीतील ज्या गोष्टींसाठी खिशातून खूप जास्त पैसे खर्च करावे लागतात त्या काढून टाकायच्या. आणि यातून आश्चर्यकारक गोष्ट अशी समोर येते की अशा अनेक गोष्टी उरतात ज्या ग्राहकासाठी अतिशय मौल्यवान असतात, पण त्यासाठी स्वतःचा फारसा खर्च येत नाही. अगदी बरोबर. उदाहरणार्थ, ग्राहकाच्या व्यवसायाचं वैयक्तिक ऑडिट करणं किंवा त्याला थेट फोनवर संपर्क साधण्याची मुभा देणं, या उरलेल्या गोष्टी एकत्र करून एक अतिशय महागडी आणि दर्जेदार सेवा तयार करता येते. हो, आणि दुसरी फ्रेम आहे द वर्ड ऑफ माउथ फ्रेम. ही फ्रेम व्यावसायिकाला एका वेगळ्याच पातळीवर विचार करायला भाग पाडते. म्हणजे समजा एखाद्या व्यवसायात फक्त एकच ग्राहक आहे. फक्त एकच? हो, आणि त्या व्यवसायाचं भविष्य केवळ त्या एका ग्राहकाने इतरांना काय सांगितलं यावरच अवलंबून असणार आहे. तर त्या एका ग्राहकाचा अनुभव इतका अविस्मरणीय कसा बनवता येईल की त्याने बाहेर जाऊन स्वतःहून 100 लोकांना या सेवेबद्दल सांगावं. जेव्हा आपण या दृष्टिकोनातून सेवेची रचना करतो तेव्हा आपण ग्राहकाच्या अपेक्षांपेक्षा खूप जास्त मूल्य देतो. क्या बात है. आणि तिसरी फ्रेम आहे दी अनस्केलेबल फ्रेम. म्हणजे व्यवसायातील सगळ्या स्केलेबल गोष्टी ज्या हजारो लोकांना एकाच वेळी देता येतात, जसं की रेकॉर्ड केलेले व्हिडिओज, PDF, हे सगळं काढून टाकल्यास काय उरतं? फक्त वैयक्तिक लक्ष. बरोबर, उरतं ते फक्त वैयक्तिक लक्ष आणि मानवी संवाद. आता या मर्यादित मानवी संवादाचं मूल्य 10 पट कसं वाढवायचं याचा विचार केल्यास एक अशी ऑफर तयार होते जी नाकारणं ग्राहकाला अक्षरशः कठीण जातं. आणि या महागडा सेवांचा एक छुपा फायदा असाही असतो
की जेव्हा तुम्ही जास्त पैसे देणाऱ्या उच्चभ्रू ग्राहकांसोबत काम करता तेव्हा तुमच्या मार्केटिंगसाठी सर्वोत्तम केस स्टडीज तयार होतात. कसं काय? कारण हे ग्राहक आधीच यशस्वी असतात, त्यांच्याकडे अंमलबजावणी करण्यासाठी संसाधने असतात. त्यामुळे तुम्ही दिलेल्या सल्ल्यावर ते वेगाने काम करतात आणि त्यांना निकालही उत्तम मिळतात. हे यशस्वी निकाल व्यवसायाच्या प्रतिष्ठेत भर घालतात. म्हणजे $50च्या सेवेसाठी सतत तक्रार करणाऱ्या लोकांसोबत काम करण्यापेक्षा परिणामांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या लोकांसोबत काम केल्याने व्यावसायिकाचा स्वतःचा दृष्टिकोनही सकारात्मक होतो. अगदी 100%. पण मला वाटते इथे एक मोठी चूक होण्याचा धोका असतो. मूल्य कसं वाढवायचं हे समजलं, ऑफरही तयार झाली, पण ती विकायची कोणाला? जो ग्राहक $50 खर्च करतानाही 10 वेळा विचार करतो, त्याला $1000ची सेवा विकण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे. हो ना, तो ग्राहक घेणारच नाही. म्हणून ज्याच्याकडे आधीच पैसे आहेत आणि ज्याला ती विशिष्ट समस्या भेडसावत आहे, असा नवीन अवतार किंवा योग्य ग्राहक शोधावा लागतो. लोक शेवटी वेळ विकत घेत नाहीत, ते एक अंतिम परिणाम किंवा ज्याला आउटकम म्हणतात तो विकत घेत असतात. पण हा परिणाम नक्की मिळेल हा ठाम विश्वास एका अनोळखी ग्राहकाच्या मनात कसा निर्माण करायचा? यासाठी या चर्चेच्या स्रोतामध्ये AI आणि Amazonची एक अत्यंत प्रभावी युक्ती सांगितली आहे. अरे वाह, काय आहे ती युक्ती? एखाद्या व्यावसायिकाने स्वतःच्या क्षेत्रातील ग्राहकांच्या समस्यांचा अंदाज बांधण्याऐवजी थेट Amazonवर जाऊन त्या क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध पुस्तके शोधावीत. त्या पुस्तकांच्या रिव्ह्यू सेक्शनमध्ये जाऊन 5 स्टार आणि 1 स्टार रिव्ह्यू पूर्णपणे टाळावेत. टाळावेत का? कारण 5 स्टार रिव्ह्यू खूप वरवरचे असतात आणि 1 स्टार रिव्ह्यू केवळ रागाने दिलेले असतात. लक्ष केंद्रित करायचे ते 3 स्टार आणि 2 स्टार रिव्ह्यूवर. अच्छा. आणि इथेच मला वाटतं AIचा वापर होतो. हे शेकडो रिव्ह्यू एकत्र करून AIला एक विशिष्ट प्रॉम्प्ट देता येतो. बरोबर. जसं की या सर्व ग्राहकांच्या नेमक्या निराशा कोणत्या आहेत, त्यांच्या भावनिक वेदना काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते त्यांच्या समस्या सांगण्यासाठी कोणते अचूक शब्द वापरत आहेत ते शोधून काढ. आणि जेव्हा तो व्यावसायिक मार्केटिंग करताना ग्राहकाच्या समस्येचं वर्णन हुबेहूब त्याच शब्दांत करतो, तेव्हा एक मानसशास्त्रीय चमत्कार घडतो. जेव्हा एखाद्याला त्याची समस्या त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगितली जाते, तेव्हा मानवी मेंदू आपोआप असा निष्कर्ष काढतो की या व्यक्तीकडे नक्कीच त्या समस्येचं अचूक समाधान असणार. याला मिररिंग म्हणतात. हा विश्वास निर्माण करण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. क्या बात है. हा विश्वास एकदा निर्माण झाला की ग्राहक पैसे द्यायला तयार होतो. पण फक्त पैसे आणि परिणाम एवढ्यावरच या उच्चभ्रू ग्राहकांचं समाधान होत नाही. नाही होत. कारण श्रीमंत लोकांसाठी आणखी एक चलन असतं, ज्याची किंमत पैशांपेक्षाही जास्त असते. आणि ते चलन म्हणजे वेळ आणि मानसिक ऊर्जा. अगदी अचूक. आणि इथे लेटन्सी आणि स्पीड हे 2 शब्द खूप महत्वाचे ठरतात. लेटन्सी म्हणजे मागणी आणि पूर्तता यातील विलंब. उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी पैसा ही मुबलक गोष्ट असते, पण त्यांचं लक्ष आणि विचार करण्याची क्षमता, ज्याला कॉग्निटिव्ह बँडविड्थ म्हणतात, ती अत्यंत मर्यादित असते. त्यामुळे निर्णय घेण्याचा थकवा म्हणजेच डिसिजन फटीग हा त्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो. म्हणजे बघा, जर एखाद्या प्रक्रियेत 10 टप्पे असतील आणि सेवा देणाऱ्याने ग्राहकाला सांगितलं की तुम्ही फक्त हे पहिले 2 टप्पे पूर्ण करा, बाकीचे 8 टप्पे मी स्वतः सांभाळेन, तर तो फक्त ग्राहकाचे काही तास वाचवत नसतो. हो, तो ग्राहकाला त्या 8 टप्प्यांचा विचार करण्याच्या मानसिक ताणातून मुक्त करत असतो. अगदी. आणि या निर्णयमुक्तीसाठी श्रीमंत लोक कितीही पैसे मोजायला तयार असतात. यासाठी ग्राहकाच्या मार्गातील अडथळे, ज्याला आपण फ्रिक्शन पॉइंट्स म्हणतो, ते पूर्णपणे काढून टाकणं आवश्यक असतं. जर एखाद्या प्रक्रियेला सर्वसाधारणपणे 7 दिवस लागत असतील आणि तुम्ही तीच प्रक्रिया 3 दिवसात पूर्ण करून देत असाल, तर त्या वेगासाठी प्रीमियम आकारता येतो. आणि यासाठी कदाचित व्यावसायिकाला स्वतःचं तंत्रज्ञान सुधारावं लागेल किंवा त्याच्या वेंडर्सना जास्त पैसे देऊन त्यांच्याकडून कामं प्राधान्याने करून घ्यावी लागतील. बरोबर. म्हणजे महागडी सेवा विकून मिळालेल्या नफ्यातील काही वाटा इतरांना देऊन ग्राहकाचं काम वेगाने करून घेणं, हेच खऱ्या अर्थाने अनस्केलेबल सेवा देण्याचं मोठं रहस्य आहे. नक्कीच. तर एकंदरीत या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश हाच आहे की व्यवसायाच्या सुरुवातीला सेवेच्या किमतीवर 0 वाढवणं हा केवळ नफा कमवण्याचा मार्ग नाहीये, तर हा स्वतःची मानसिकता बदलण्याचा, ग्राहकांना अतुलनीय मूल्य देण्याचा आणि बाजारात वेगळेपण सिद्ध करण्याचा सर्वात प्रभावी दृष्टिकोन आहे.
जेव्हा आपण किंमत वाढवतो तेव्हा आपण केवळ उत्पादनाची किंमत वाढवत नसून त्यामागील जबाबदारी आणि सेवेचा दर्जाही वाढवत असतो. आणि हेच ते तत्व आहे जे एका सामान्य व्यवसायाला एका असामान्य शिखरावर घेऊन जातं. महागड्या सेवांमधून मिळणारा नफा पुढे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि स्केलेबल उत्पादने बनवण्यासाठी इंधनाचं काम करतो. अगदी बरोबर. आणि याच एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आज आपण थांबणार आहोत. पण जाता जाता जे लोक ही चर्चा ऐकत आहेत त्यांच्यासाठी एका संकल्पनेवर नक्की विचार करा. समजा उद्यापासून अशी सक्ती करण्यात आली की एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या सध्याच्या सेवेसाठी 10 पट जास्त पैसे आकारावेच लागतील, तर तो व्यवहार ग्राहकाला फायद्याचा वाटावा यासाठी कोणती अशी अभूतपूर्व खात्री, गॅरंटी किंवा प्राधान्य सेवा द्यावी लागेल जी आत्तापर्यंत कधीच दिली गेली नाही? वाह! हा खूपच छान प्रश्न आहे. असा कोणता मानसिक किंवा प्रक्रियेतील अडथळा दूर करावा लागेल ज्यामुळे ग्राहक हसत हसत ती रक्कम देईल? हो ना. आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तरच व्यवसायातील खऱ्या नाविन्यपूर्ण कल्पनेचा पाया ठरू शकतो. तर याच विचारांसोबत आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन विश्लेषणासोबत.